आजमीजी त्यांचा ते प्रश्न विचारतात समीर, हो समीर, चला ना. अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती काय? अध्यक्ष महाराज, ज्या कॉपरेटिव्ह क्षेत्रासाठी जागा दिल्या शेतकऱ्यांनी त्या आज कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेट लोकांच्या ताब्यात असे कारखाने आलेत. अध्यक्ष महाराज, वेगवेगळे अध्यक्ष महोदय कायदे करून, वेगवेगळे नियम करून कॉपरेटिव्हचा कॉर्पोरेट हा साखर कारखान्याचं प्रमाण केलाय. या सभागृहाला आशिष जयस्वाल मला नेहमी आठवण करून देतात. मी या सभागृहात अध्यक्ष महोदय सांगितलं होतं, ज्याच्या राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी, ज्याच्या राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी. अध्यक्ष महाराज, आज ही परिस्थिती त्या शेतकऱ्यांची झाली आहे. अध्यक्ष महोदय, हरकत आहे अध्यक्ष महोदय, या उत्तरावर योगेशजी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरावर हरकत आहे, माझी उत्तरावर हरकत आहे, या लेखी उत्तरावर. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पहिला प्रश्न विचारलाय. राज्यातील शेतकऱ्यांनी भांडवल व आपल्या जमिनी देऊन उभ्या केलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात सुमारे 25,000 कोटीचा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे यांनी केली असल्याचे दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी व त्या सुमारास निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का? अध्यक्ष महोदय, उत्तर काय दिलंय? हे खरे नाही. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ सन्माननीय अण्णा हजारे यांनी मागणी केली हे खरं नाहीये. 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचा 25 जानेवारीला ते सरकारच्या निदर्शनास आणून दिलं, पत्रव्यवहार केला, प्रेसला बोलले, सरकारला लक्षात आलं. हे खरं नाही. हे खरं नाही उत्तर काय चुकीचं? अध्यक्ष महोदय, त्यांनी पत्र लिहिलंय सरकारला त्यांचं म्हणणं मांडलंय, त्यामध्ये त्यांनी मीडिया समोर मांडलंय. तुम्ही एका वाक्यात हे खरं नाही म्हणजे अण्णा हजारांनी मागणी केली हे खरं नाही. अण्णा हजारांनी उपोषणाचा पर्याय समोर ठेवला. तुम्ही असं म्हणाला असतात तर गोष्ट वेगळी होती की त्यांची मागणी आली, खरं आहे, पण त्या 25,000 कोटीवर तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही म्हटलं असतं तर खरं आहे. सरसकट अध्यक्ष महोदय, अण्णा हजार खोटं आपण बोलू शकत नाही, पण अण्णा हजारे असत्य बोलले. 25,000 कोटीची भ्रष्टाचार झालाय ते असत्य म्हणाले. अण्णा हजारांनी खोटं करायला निघालात अध्यक्ष महोदय. त्यामुळे या उत्तरामध्ये तुम्ही सुधारणा करा. जी मागणी केली त्यांच्या मागणीमध्ये म्हटलंय हे म्हणा, मग तुमचं जे उत्तर आहे ते म्हणा. हे खरं नाही उत्तर नाही, हे स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, प्रश्नाचा आशय असा आहे की जे समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही मागणी केली असल्याचे 25 जानेवारी 22 रोजी वा त्या दरम्यान निर्देश आले खरं आहे का? त्या दरम्यानच्या काळामध्ये निर्देश आलेलं नाही. आमच्याकडे कुठलंही पत्र त्या ठिकाणी नाही. त्या अध्यक्ष महोदय, उत्तर देऊ द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या. प्रश्नाचा आशय जो आहे 25 जानेवारी नाही, मी तुम्हाला आशिषजी मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, 25 जानेवारीच्या दरम्यान शासनाच्या रजिस्टर आलेलं नाही. परंतु अध्यक्ष महोदय, एक मिनिट मला एक मिनिट बोलते ना. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या मला, पुढचं बोलू द्या ना त्यांना. अध्यक्ष महोदय, बोला. महोदय, सन्माननीय मंत्री महोदय वरिष्ठ आहेत, आपल्याकडनं आमची अपेक्षा आहे जे उत्तर सरकारला द्यायचं, सरकार फ्री आहे. तुमच्या या उत्तराचा अर्थ असा होतो, नंबर 1 की अण्णा हजारेंनी अशी मागणीच केली नाही. नंबर 2, त्यांच्या मागणीमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला अशा त्यांचा आरोप त्यांनी केला नाही. तुमच्या उत्तराने असा अर्थ होतो. अध्यक्ष महोदय, जर रेकॉर्डवर माननीय मंत्री महोदय तुम्ही असं उत्तर देणार असाल, दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं आम्हाला प्रिव्हिलेज मूव्ह करायला लागेल. अध्यक्ष महोदय, आम्हाला ही परिस्थिती आणायची नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही हे म्हणा ना की त्यांची मागणी झाली 25ला नाही 26ला झाली. तुम्ही अगोदर सगळं सरसकट उत्तर देता. हे खरं नाही. स्पेसिफिक मागणी केली का हा प्रश्न आहे. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय त्या मागणीमध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला हा दुसरा आहे, आणि मग ते निदर्शनात तुमच्या कधी आलं हा तिसरा आहे.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे उत्तर चुकीचं आहे. मंत्री महोदयांनी करेक्ट करावं, पुढे चर्चा करावी. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगितले की त्या दरम्यान त्या ठिकाणी आमच्याकडे कुठली मागणी आली नाही त्या तारखेत, जे स्पेसिफिक तारीख आहे त्याची. पण अध्यक्ष महोदय माझं ऐकून गेला, माझं ऐकून गेला, नाही मला अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे. प्रश्नातच 25 किंवा त्या सुमारच म्हटलंय, स्पेसिफिक तारीख प्रश्नातही म्हटलेली नाही. त्यामुळे शासन झोपलेलं होतं का? सगळ्या माध्यमात आलाय, शासनाला पत्र पाठवलंय, मलाही पाठवलंय पत्र, सगळ्यांना पत्र पाठवलंय त्यांनी. त्यामुळे एक तर तुम्हाला माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा, नाहीतर तुमच्यावर हक्कभंग आणावा लागेल, कारण असं चुकीचं उत्तर देता येत नाही. शासनाला एवढं सगळ्या माध्यमात चाललेलं आहे, फ्रंट पेजची न्यूज आहे, आणि तरी शासनाला जर माहित नसेल तर शासन झोपलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा प्रकारे अण्णा हजारेंना खोटं ठरवू नका तुम्ही, म्हणून तुम्ही उत्तर सुधारित करावं अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सन्मान्य अण्णा हजारेंचा अपमान व्हावा किंवा त्यांना काहीतरी आपण वेगळं सांगतोय असं कृपा करून समजू नका. अध्यक्ष, मी काय सांगतो की प्रश्न या ठिकाणी पुकारला गेला त्या दरम्यानचा विषय आहे. आता हा प्रश्न पुकारला सदनाची प्रॉपर्टी झाली, त्यामुळे उपप्रश्न ते त्याला आम्ही उत्तर देऊ ना अध्यक्ष महोदय यामध्ये. पण मी वारंवार हे सांगतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदय, सभागृहाची प्रॉपर्टी झाली तर अगदी करेक्ट स्टेजला आशिष शेलारांनी हरकत घेतली. ती स्टेज ही असते की ज्या स्टेजला सरकारला ही संधी असते. हे ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्हाला उत्तर सुधारित करायचं आहे का, त्यावेळेस तुम्हाला ही संधी आहे. आता तुम्ही उत्तर सुधारित करू शकता, त्यामुळे तुम्हाला सुधारित करायचं आहे का असा आमचा प्रश्न जो आशिष शेलारांनी विचारलाय, त्यानुसार तुम्ही ते सुधारित केलं पाहिजे असं आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मी काय प्रश्नाप्रमाणे उत्तर तर द्यावं लागेल अध्यक्ष महोदय, पण तरी सुद्धा उत्तर काय देतात ते थोडं आपण ऐकलं पाहिजे. बोला मंत्री महोदय, बोला. अध्यक्ष महोदय, आता मी थोडी सुधारणा करतो अध्यक्ष महोदय, की यापूर्वी सन्मान्य अण्णा हजारेंनी हा प्रश्न वारंवार त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी हा प्रश्न इथं आलेला आहे. आता माझे प्रश्न अध्यक्ष महोदय असे आहे, शेतकऱ्यांनी कॉपरेटिव्ह मुवमेंटसाठी भांडवल पण दिलं आणि जमिनी पण दिली. त्याला आता अध्यक्ष महोदय कॉर्पोरेट लोकांनी ताब्यात घेतलंय. कॉर्पोरेट कोण आहे अध्यक्ष महोदय? मी परत सांगतो अध्यक्ष महोदय, ज्याच्या राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी. आता राजाच व्यापारी झाला अध्यक्ष महाराज. राजाने कॉर्पोरेट पक्ष चालवलेत आणि राजाने कारखाने ताब्यात घ्यायचे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये हे पाप केलेत. अध्यक्ष महोदय, आपण इथे सांगताय उत्तरामध्ये अध्यक्ष महाराज की 1987 ते 2006 मध्ये 24 कारखाने अंतरिम अवसानात आदेश करण्यात आले आहेत, त्यापैकी 22 कारखान्याचे आदेश अंतिम करण्यात आले आहेत. याचा कल्प्रिट कोण अध्यक्ष महोदय? याचा कल्प्रिट महाराष्ट्राची शिखर बँक. अध्यक्ष महोदय, मी उदाहरण म्हणून सांगतो, त्या अध्यक्ष महोदय सातारा जिल्ह्यातला कारखाना ज्याची अध्यक्ष महोदय आपण लिलाव काढली शिखर बँकेने, थकबाकी किती अध्यक्ष महोदय? 3 कोटी रुपये वार्षिक थकबाकी, 3 कोटी रुपये. त्याची धनलक्ष्मी ठेवी योजनेमध्ये शिखर बँकेत 8.5 कोटी रुपये अध्यक्ष महोदय ठेवी, तिथून ते वसूल करता आले असते, ते केले नाही अध्यक्ष महोदय. 44 कोटी रुपये शासनाची थक हमी अध्यक्ष महोदय, तिथून ते रिलीज केले गेले नाही. म्हणजे एखादा कारखानदाराला किंवा एखादा शेतकऱ्यांच्या कारखान्याला संपवायचा असेल तर अध्यक्ष महोदय कुठे कुठे षडयंत्र रचायचे, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. या संदर्भामध्ये ज्या व्यवहार झाले असतील 2007 ते 2010 आणि 1987 ते 2006, आपण हायकोर्टच्या एका सिटिंग जजला बसून याची इन्क्वायरी ज्या कंप्लेंट झाल्या असेल त्याच्यावरती करणार आहेत का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. नंतर दुसरा प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये सहकारी कारखानदारी मोठ्या प्रमाणात उभा राहिली. अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पुढे येऊन पुढाकार घेऊन ही कारखानदारी निर्माण केली, चांगली बरी वाईट त्या ठिकाणी चालली. परंतु ऊस व्यवसाय, ऊस धंदा असा आहे शेतकऱ्यांचा की त्याचं एक चक्र आहे, एखाद्या वर्षी अधिक ऊस, एखाद्या वर्षी कमी ऊस, आणि त्यामुळं त्या ठिकाणी काही कारखाने हे अडचणीमध्ये गेले. मग ज्या त्या ठिकाणी बँकांनी त्या ठिकाणी ते कारखान्याला कर दिलं होतं त्यांनी ते ताब्यामध्ये घेतले आणि मग त्यांनी त्याची विक्रीची प्रक्रिया त्या ठिकाणी केली.
आणि ही करत असताना कायदेशीर सर्व प्रक्रिया राबवून त्याची किंमत निश्चित करून त्या ठिकाणी त्याची विक्री केली. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी एक सांगतो की राज्य सहकारी बँकेने साधारणपणे 30 कारखाने त्या ठिकाणी सरफेसी कायदा अंतर्गत त्या ठिकाणी त्याची विक्री केली. अध्यक्ष महोदय, त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 6 कारखाने हे त्यांच्या ताब्यामध्ये असलेले त्याची विक्री अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या निर्णयानुसार त्याच्या मान्यतेनुसार भागीदारी किंवा भाडे तत्वावर साधारणपणे 12 कारखाने अध्यक्ष महोदय देण्यात आले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, काही कारखाने जे आहेत ते कारखाने असे आहेत की त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेने सुद्धा त्या ठिकाणी ते भाडे तत्वावर दिले. असे 8 कारखाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामध्ये उद्देश आहे की त्या भागामधल्या ऊसाचं गळीत पूर्ण व्हावा, हाही त्यामागचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उद्देश हा तिथं होता. आता स्पेसिफिक मी जर इथं सांगतो की जे काही कारखाने जे आहेत त्यामध्ये त्यांची जी किंमत होती त्या किमतीच्या प्रमाणे त्या ठिकाणी कारखाने तिथे अध्यक्ष महोदय विकलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अण्णा हजारेंची तक्रार जाणीवपूर्वक बाजूलाच करून दिलेली आहे, ती पाहिलीच नाही आहे. मुळातला त्या तक्रारीतला आरोप काय आहे? पहिला आरोप असा आहे की चालू असलेले कारखाने बंद पाडले, कारण त्या कारखान्याची थकबाकी मोठी नव्हती, त्याला रिशेड्यूल करता आलं असतं. सरकारकडे थक कमी होती आणि ज्यावेळेस या कारखान्यांची विक्री केली त्यावेळेस सरकारचा पैसा हा गृहीतच धरला नाही. बँकांनी स्वतःचा पैसा गृहीत धरला, पण सरकारला जो द्यायचा तो गृहीत न धरल्यामुळे त्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा कितीतरी कमी भावामध्ये ही विक्री झाली. दुसरं, अण्णा हजारेंनी काय सांगितलेलं आहे की जमिनीची जी किंमत आहे त्या कारखान्याच्या त्याहीपेक्षा कमी भावामध्ये याची विक्री झालेली आहे. तिसरी, त्यांनी काय तक्रारीत सांगितलेलं आहे? हे सांगितलेलं आहे की जिथे 3 बिड्स पाहिजे, एकाच व्यक्तीने 3 बिड भरल्या किंवा 2 बिड एकाच व्यक्तीचे आहेत, एकाच खात्यातनं पैसे गेलेले आहेत, असे अनेक आरोप या ठिकाणी लागलेले आहेत. आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी आलाय की या संदर्भातली चौकशी आपण करणार आहात का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी किमतीचा विषय इथं आला. साधारणपणे यामध्ये एक अंबादेवी सहकारी कारखाना होता, त्याची अपसेट प्राइस 23 कोटी 14 लक्ष होती. नाही, मला सांगण्याचा उद्देश काय, अपसेट प्राइस जी ठरली त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ते कारखाने विकले त्या ठिकाणी. मंत्री महोदय, तुम्ही उत्तर द्या. अपसेट प्राइस ठरवताना राज्य सरकारची देणी का विचारात नाही घेतली? हे सगळे उभे कशाच्या भरोशावर राहिले? हे सगळे राज्य सरकारने दिलेल्या पैशाच्या भरोशावर उभे राहिले आहेत. याला सगळं भाग भांडवल राज्य सरकारचं आहे. एनसीडीसीने पैसा दिलाय, याचा कोणाचाच विचार आपण केला नाही. आणि आपण एक स्पेसिफिक अंबादेवी म्हणताय, पण अनेक कारखाने असे आहेत की ज्या कारखान्यांच्या संदर्भात तुम्ही ज्या किमतीत विक्री केली आहे त्यापेक्षा आजही त्याच्या जमिनीची व्हॅल्यू जास्त आहे. असेही कारखाने आहेत की ज्याची विक्री झाल्यानंतर म्हणजे 10 रुपयाला विकत घेतला आणि त्याच ऍसेटवर 100 रुपयाचं कर्ज मिळालं. कसं मिळालं? याचा अर्थ त्याच्या ऍसेटची व्हॅल्यू 100 रुपये होती. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी पॉइंट आउट झालेल्या आहेत, या गोष्टीच्या संदर्भात अण्णा हजारेंनी चौकशी मागितलेली आहे, ती आपण करणार का? अध्यक्ष महोदय, मी वारंवार सांगतोय की त्या ठिकाणी किमती ठरल्यानंतर पेपरला जाहिरात दिली, लोकांना सर्वांना सांगितलं, त्या वेळेला आमदार लोकांना अध्यक्ष महोदय उत्तर देऊ द्या त्यांना. लोकांना उत्तर देऊ द्या. त्या ठिकाणी काही लोक हरकत झाल्या, त्या ठिकाणचे व्यवहार थांबले. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय गोल 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 त्याच ठिकाणी फिरत येत आहेत. प्रश्न काय आहे? प्रश्न तक्रारीचा एवढाच आहे की अपसेट प्राइस चुकीच्या ठरवलेल्या आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या बिड्स बोलवल्या त्या बिड्स बोलवत असताना एकाच व्यक्तीने 3 भरलेले आहेत, एकाच खात्यातनं पैसे गेलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारची देणी ही गृहीत धरूनच अपसेट प्राइस तुम्हाला ठरवली पाहिजे, कारण सरकारच्या भरोश्यावर कारखाना उभा केला आणि सगळा पैसा बँकांनी नेला, असं कसं चालेल? त्यामुळे अपसेट प्राइस ठरवताना तुम्हाला ते गृहीत धरलं पाहिजे. हे काही धरलं नाही, हाच अण्णा हजारेंचा आक्षेप आहे.
आणि म्हणून हा आक्षेप गृहीत धरून तुम्ही याची चौकशी करणार का? अतिशय सोपा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय अनेक सदस्यांनी ह्या प्रश्न क्रमांक 4च्या निमित्तानं सन्माननीय योगेश सागर साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला. राज्यामध्ये अनेक वर्ष ह्याच्याबद्दल बरीच चर्चा चाललेली आहे आणि अध्यक्ष महोदय, ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्तानं मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, ह्याच्यातून एक कारण नसताना वेगळ्या पद्धतीचं गैरसमज निर्माण करण्याचं काम होतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस 5 वर्षाच्या करता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही होता, त्यावेळेस तुमच्याकडे पण अशाच प्रकारची तक्रार माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी केलेली होती, त्याचबरोबर अण्णा हजारे साहेबांनी केलेली होती, राज्यपालांकडे केलेली होती, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक चीफ जस्टिसकडे केलेली होती. तुम्ही स्वतः त्याच्यावर रिमार्क मारून CIDची चौकशी करायला सांगितली. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख साहेब ह्या खात्याचे सुरुवातीला दादा होते, चंद्रकांत दादा, नंतर सुभाष देशमुख साहेब त्या खात्याचे मंत्री झाले आणि ही चौकशी CIDची झाली. तुम्ही राज्याचे प्रमुख असताना झाली. ती चौकशीमध्ये तसं बघितलं तर काही जास्त निष्पन्न झालं नाही. ते झाल्यानंतर तुम्ही ती चौकशी अँटी करप्शन ब्युरोला दिली. अँटी करप्शन ब्युरोनी पण तुम्हीच मुख्यमंत्री असताना त्याच्या संदर्भामध्ये क्लीन चिट दिली. त्याच्यानंतर सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी EOWच्या मार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. एकीकडे EOWची चौकशी चालू होती, त्याचबरोबर सहकार विभागाने आता सागर साहेब आपण जसं म्हणाला तसं न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या काळामध्ये चौकशी वेगळी नेमली, कारण ह्याच्यामध्ये 83, 88 झालेली होती. त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांना संधी द्यायला पाहिजे होती, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना ती संधी देण्यात आली नाही. आणि मग मला वाटतं जाधव म्हणून न्यायाधीश होते, त्यांनी चौकशी केली. त्याच्यात पण देवेंद्र फडणवीस साहेब काही निष्पन्न झालं नाही. अशा प्रकारे EOW, ACB, CID आणि माजी न्यायाधीश ह्या 4 सन्माननीय मान्यवरांनी चौकशी केल्या. त्यातल्या 2 चौकशा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झाल्या, 2 चौकशा ह्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी झाल्या. आणि देवेंद्रजी, तुम्ही जे म्हणाला, इथं स्वतः राधाकृष्ण विखे पाटील बसलेत, अनेक जण कारखाने चालवतात. एखादा कारखाना विक्रीला निघाला, मी आज पण सभागृहाला सांगू इच्छितो की अनेक कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे. ज्याला कुणाला चालवायला घ्यायचे तिथं जावा, तिथं चालवायला घ्या. लोक आरोप करतात, परंतु तिथं चालवायला घ्यायला कुणी पुढे त्या ठिकाणी येत नाही. चालवायला त्याच्यामध्ये पोत्याला काहीतरी 75 रुपये काहीतरी द्यावे लागतात आणि 3 कोटी रुपये द्यावे लागतात. देवेंद्र फडणवीस साहेब, ह्याच्यातनं पण फार मोठा तुमचाही गैरसमज झालाय आणि राज्यातल्या अनेक मान्यवरांचा झालाय, देश पातळीवरच्या पण मान्यवरांचा झालाय. मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो, एखादा कारखाना कुणी चालवायला घेतला आणि त्याच्यातनं साखरेचं पोतं समजा त्या वर्षी 5 लाख तयार झाली, तर 5 लाख साखरेची पोती गुणिले 3,000 रुपये, 3,000 रुपये दर चाललेला आहे आता क्विंटलला, 3100 चाललाय पण 3,000 धरा, तर 5-15 150 कोटी रुपये त्यांना तिथं मिळू शकतात. आपण मॉर्गेज राधाकृष्ण विखे पाटील ते पोतं त्या बँकेला ठेवतो. पोतं बँकेला ठेवल्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला तेवढा बाजारभावाच्या 85 ते 90% रक्कम उचल म्हणून देतात. ही वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी असं बोललं जातं किंवा कारखाना तुम्ही 20 कोटीला घेतला आणि तुम्हाला 150 कोटी, 200 कोटी, 300 कोटी कसं काय मिळाले, तर त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची साखर तयार, ऊसापासून साखर जी तयार झालेली असते त्या साखरेच्या पोत्यावर प्लेज दिलेलं असतं, त्याचे ते पैसे असतात आणि नंतर पोतं विकल्यानंतर व्याज आणि मुद्दल बँकेला जातं आणि बाकीचे पैसे शेतकऱ्याला मिळतात. शेतकऱ्याला पैसे तर आधीच मिळतात, बँकेने ऍडव्हान्स दिला की आपण शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत पेमेंट करतो. अशा प्रकारची ती सगळी परिस्थिती आहे. आणि ह्याच्यामधून खरोखरीच एक कारखाने, म्हणजे मला भेदभाव करायचा नाही, इथं हरिभाऊ वागडे साहेब आपण पण आहे, संभाजीराजांच्या नावाने तुम्ही पण एक कारखाना चालवताय. प्रत्येकाला कारखाना चालवायचे अनेकांना अनुभव आहे
आणि हा अनुभव असताना देवेंद्रजी आज देखील सातारा जिल्ह्यातल्या किसनवीर सहकारी साखर कारखाना एके काळी इतका उत्तम चाललेला होता, आज तो इतका अडचणीत आहे, जवळपास 600 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज झालंय. चांगला चालवत असताना देखील कर्ज झालं. का तर 625 कोटी. का तर त्यांनी प्रतापगड कारखाना चालवायला घेतला, त्याच्यात ते अडचणीत आले. त्याच्यातनं त्यांनी खंडाळा कारखाना चालवायला घेतला, त्याच्यात ते अडचणीत आले आणि कर्ज गेलं 800 कोटी. त्याच्यामुळं आज कारखान्याच्या पेक्षा कर्ज जास्त झालं. तोच प्रतापगड कारखाना आम्ही देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालवायला घेतला. आम्हाला त्या वर्षी 10 कोटी रुपयाचं नुकसान झालं. शेतकरी आम्हाला म्हणाले की वा हे कशाला चालवायला घेतलं. अशा प्रकारे तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथं ऊसाचं क्षेत्र कसं आहे, तिथली रिकव्हरी काय. आज देखील कोल्हापूरची रिकव्हरी 14% आणि त्या नंदुरबारच्या परिसरातली रिकव्हरी आत्ता 10%. म्हणजे तिथे एका टनातनं साखर निघती 100 किलो, कोल्हापूरला साखर निघती दादा 140 किलो. 40 किलो साखर जास्त आहे. 40 किलो साखर गुणिले 30 रुपये 1200 रुपये होतात. एवढा फरक आहे. परंतु बऱ्याचशा सन्माननीय सदस्यांना ह्याच्यातली माहिती नसते आणि एक असा प्रकारचा भाव केला जातो की ह्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालाय, प्रचंड भ्रष्टाचार झालाय. वास्तविक ह्याच्यातले सागर साहेब, मी एक आणखी माहिती देतो, काही कारखाने हायकोर्टाने आदेश दिले म्हणून विकायला काढले. हे देवेंद्रजी तुम्हाला पण माहिती आहे. हायकोर्टाने आदेश दिले की हे पैसे देऊ शकत नाही, यांना 1 वर्षाची मुदत द्या, नाहीतर सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली ते कारखाने विक्रीला काढा. अशी सगळी ही परिस्थिती आहे. आणि सन्माननीय अण्णा हजारे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, खरं तर त्यांनी मागे देखील तक्रार केलेली होती. त्याच्या संदर्भामध्ये सहकार मंत्र्यांनी, माझं तर स्पष्ट मत आहे की एकदा त्यांना जाऊन भेटावं आणि कुणाकुणाच्या चौकशा झाल्या, सीआयडीच्या चौकशीचा रिपोर्ट काय आला, एसीबीच्या चौकशीचा रिपोर्ट काय आला, ईओडब्ल्यूच्या चौकशीचा रिपोर्ट काय आला आणि न्यायाधीशांच्या मार्फत जी चौकशी झाली त्यांचा रिपोर्ट काय आला. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि सगळ्यांनाच काय ती वस्तुस्थिती कळू द्या. एवढंच मला या संदर्भातलं उत्तर द्यायचं. अध्यक्ष महोदय, माननीय दादांनी जे या ठिकाणी सांगितलं, मुळातच ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने यातल्या एका तक्रारीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करवलेला आहे आणि अद्यापही ती चौकशी पूर्ण झालेली नाही. ती चौकशी पूर्ण व्हायची आहे, जी उच्च न्यायालयाने जो गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी अद्याप तरी कुठलंही कन्क्लुजन आलेलं नाही, त्याची चौकशी चाललेली आहे. जर माननीय सहकार मंत्र्यांना अण्णा हजारेंना काही उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की आम्ही चौकशी करतोय, चौकशी अजूनही प्रगतीपथावर आहे आणि प्रामाणिकपणे ती चौकशी त्याची केली पाहिजे. त्याच्यावरच असं आहे दादा, सीआयडीची चौकशी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट ज्यावेळेस हायकोर्टासमोर गेला त्यावेळेस हायकोर्टाने त्याचाच रिपोर्ट होता, त्याच रिपोर्टच्या आधारावर त्या ठिकाणी हायकोर्टाने गुन्हा दाखल करायला लावला. अजूनही तो गुन्हा आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. तो ईओडब्ल्यू त्याची त्या संदर्भातली चौकशी करते आहे. त्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तो हायकोर्टाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात माननीय अण्णा हजारेंच्या पत्राची दखल घेऊन आपण त्यांना कळवलं पाहिजे की चौकशी चाललेली आहे, ही चौकशी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि दुसरं दादा, तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, किसनवीर सारखे कारखाने का अडचणीत येतात? याकरता अडचणीत येतात की ज्यावेळी सरकार निर्णय करतं की सत्ता पक्षाच्या लोकांना नियमबाह्य जाऊनही आम्ही कर्ज देऊ, पण किसनवीर जे चालवत आहेत ते भाजपमध्ये गेले म्हणून त्यांना ऍडिशनल कर्ज आम्ही देणार नाही, त्यांनी कर्ज परत केलं तरी आम्ही देणार नाही, असा ज्यावेळेस निर्णय करतो ना त्यावेळेस किसनवीर अडचणीत येतो. म्हणजे मदन दादा आमच्याकडे आले म्हणून अक्षरशः तुम्ही त्यांची अशी कोंडी केली की त्या ठिकाणी तो कारखाना अडचणीत आला. त्यामुळे मला असं वाटतं की हे लक्षात कुठेतरी घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा उपस्थित केलेला त्याच्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मला उत्तर हे द्यायचं आहे की बाबा पहिली सीआयडीची चौकशी, एसीबीची चौकशी झाली, ते म्हणतात ते गोष्ट बरोबर आहे की ओडब्ल्यूची चौकशी चाललेली असताना त्यांच्या चौकशीच्या संदर्भातला अंतिम निर्णय अजून कोर्टाच्या समोर गेला नाही, कोर्टाने तो एक्सेप्ट केलेला नाही. तर त्याच्याबद्दल जी काही वस्तुस्थिती असेल ती सहकार मंत्री महोदयांनी समाजसेवक अण्णासाहेब हजारे साहेबांना सांगावी. आणि देवेंद्रजी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला,
ह्या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असल्यापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तिथपर्यंत सर्रास साखर कारखान्याला हमी दिली जात होती. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर इथं स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत, अशोकराव चव्हाण साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, कारखान्याशी संबंधित असणार म्हणून त्यांची नावं घेतली. परंतु पहिल्या 1-2-4 महिन्यामध्ये काही कारखान्यांना म्हणजे समाधान अवताडे आता ज्याचं प्रतिनिधित्व करतात तो विठ्ठल पंढरपूरचा एक कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना भारत भालके वारले तो एक कारखाना, कल्याणराव काळेंचा एक कारखाना, त्याच्यानंतर धनंजय महाडकांचा एक कारखाना, अजून 2 कारखाने, ह्या 5 कारखान्यांना सरकारने हमी दिली. ती हमी देत असताना संग्राम तोपटेंचा एक कारखाना, अशा 5 कारखान्यांना अध्यक्ष महोदय हमी दिली. आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की आता कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकार हमी देणार नाही. ह्या 5च्या नंतर एकाही कारखान्याला हमी दिली जात नाही. जवळपास आता 2.5 वर्ष झाली. आता जो तो आपल्या आपल्या स्वतःच्या ताकदीवर काही वेगळ्या पद्धतीनं बँकांना सांगून त्या बँकेतनं कर्ज काढतात आणि ते कारखाने चालवतात. आणि बँकेच्या बद्दल बोलत असताना अनेक बँका कर्ज दिल्यामुळे अडचणीत आल्या. आज राज्य सहकारी बँकेचा गेल्या वर्षीचा नफा 380 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे आज बँक अतिशय सुस्थितीमध्ये चाललेली. अर्थात त्याला तुमचं पण योगदान आहे, कारण तुम्ही तिथं बोर्डात काही चांगले प्रशासक म्हणून तिथं नेमले गेले. आज ते चांगल्या पद्धतीनं बँक चालवतात. परंतु तुम्ही एक गोष्ट जे काही सांगितलेले ते मला मान्य आहे की ईओडब्ल्यूचा जो रिपोर्ट आहे तो अजून तिकडं कोर्टाकडे गेलेला नाहीये. तो गेल्यानंतर त्याचं फायनल होईल. प्रश्न उत्तराचा तास संपला. एक चुकीचं फक्त रेकॉर्डवर येत आहे दादा. आपण हमीच्या संदर्भात बोलणं योग्य आहे, परंतु आपण मागच्या वर्षीचं एक कर्ज दिलं, ते कर्ज ज्यांनी वापस केलं त्यांना आपण ऍडिशनल कर्ज दिलं, पण किसनवीरला नाही दिलं. वापस केल्यानंतरही नाही दिलं, कारण जिल्ह्यातलं राजकारण आहे. त्या राजकारणामुळे त्यांना देण्यात आले नाही. मी स्वतःचा पाठपुरावा केलाय. माझ्याजवळ कोणाला दिलं याची यादी आहे आणि कोणाला दिलं नाही सेम केसमध्ये याची यादी माझ्याकडे. हा मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, इथं चुकीची माहिती पुढे येते. ज्या 5 कारखान्यांना शासनानं थक हमीने कर दिलं त्यामध्ये किसनवीर कारखाना, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड. दुर्दैवानं या कारखान्यांनी थक हमी घेतली, परंतु त्या वर्षी त्यांनी ते कारखाने चालू केले नाहीत. त्याबद्दल आमच्या खात्याच्या वतीनं त्याचे चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरं, सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटून सीआयडी चौकशी आणि जाधव समितीचा जो अहवाल आहे त्याची त्यांना माहिती अवगत करेन. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. जलसंपदा मंत्री. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1997च्या कलम क्रमांक 47(4) अनुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 15, 16, 16, 17, 18, 19 या वर्षाचे अनुक्रमे 19वा, 20वा व 22वा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अध्यक्ष अहवाल महोदय, विधिमंडळाच्या संकेत. मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या कलम क्रमांक 47(4) अनुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 19-20 या वर्षाचा 22वा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.